आता सविस्तर बातम्या। चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेस, भाजप आणि उबाठा शिवसेना या तिन्ही प्रमुख पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे अपक्ष नगरसेवक आणि शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार असून सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी महापौर निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या बहुमतापासून काँग्रेस अद्याप 2 मतांनी दूर आहे। त्यामुळे अपक्ष आणि शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय काँग्रेसला सत्ता स्थापन करणे अवघड ठरत आहे। शिवसेनेने पाठिंब्यासाठी महापौर पदाची मागणी करत काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांची गणिते बिघडवली आहेत। गुरुवारी शिवसेनेने थेट महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांच्या पत्नी मनस्वी गिरे यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला असून शिवसेना सत्ता संघर्षात तडजोडीच्या भूमिकेत नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे। काँग्रेस पक्षाकडून महापौर पदासाठी तब्बल 4 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। संगीता भोयर, सुनंदा धोबे, वैशाली महाडोळे, संगीता अमृतकर हे सर्व उमेदवार खासदार प्रतिभा धानोरकर गटाचे मानले जात आहे। तर वडेट्टीवार गटाकडून वसंत देशमुख यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला असतानाच धानोरकर गटाचे राहुल चौधरी यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। भाजपाकडून महापौर पदासाठी संगीता खांडेकर, सारिका संदूरकर तर उपमहापौर पदासाठी संजय कंचरलावार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। भाजपनेही सत्ता स्थापनेबाबत सकारात्मक दावा करत आवश्यक संख्याबळ जमवण्याचे संकेत दिले आहेत। काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी महापौर पदाचा दावा केला असला तरी सध्याच्या संख्याबळानुसार अपक्ष नगरसेवक आणि शिवसेना हेच महापौर निवडणुकीतील किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे। महापौर निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो यावरच चंद्रपूर महापालिकेतील सत्तेचे भवितव्य ठरणार आहे।